सर्वस्वी महामानव म्हणून ज्यांचा आज हे आपल्या सर्वांना वंदनीय आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सगळ्यांना आदर्श आहे ते आपल्या भारत देशातील सत्यशोधक समाजाचे निर्माते, सत्यशोधक समाजाचे जनक म्हणून ज्यांची ओळख आपल्या सर्वांना आहे त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र अशा प्रतिमेला मी सुरुवातीला आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो. खरं तर आज 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म आपल्या भारत देशामध्ये झाला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर हयात आपल्या सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून जगण्याची दिशा देण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम एका चौकटीत आपल्याला सांगता येणार नाही, कारण ते उत्तम लेखक होते, उत्तम कवी होते, अत्यंत चांगला पती कसा असावा किंवा चांगला मुलगा कसा असावा, चांगला समाजसुधारक कसा असावा, अशा अनेक अर्थानं पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून बांधकाम सभापती असताना सुद्धा त्यावेळी त्यांनी अनेक पुलं, अनेक धरणं किंवा अनेक रस्ते त्या काळात बांधले की आजही आपल्याला जसेच्या तसे बघायला मिळतात. आम्ही गेल्या 9 वर्षापासून स्मशानभूमी स्वच्छता आणि लोकप्रबोधनाचं काम अत्यंत तन्मयतेनं सुरू आहे. मग हे काम करत असताना म्हणजे गाडगेबाबा महाराज आहेत, महात्मा गांधी आहेत, सेनापती बापट आहेत, तुकडोजी महाराज आहेत, हे खरं आहे. परंतु त्याही पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वच्छतेचं प्रचंड मोठं काम या आपल्या देशात केलं. परंतु त्यावेळी लिहिणारी माणसं एका विशिष्ट वर्गातले असल्या कारणानं किंवा विशिष्ट विचाराचे असल्या कारणानं महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे वेगळं कार्य होतं ते तुमच्या माझ्यापर्यंत त्या व्यवस्थेनं आपल्याला पोचून दिलं नाही. स्मशानभूमीच्या बाबतीत तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रचंड मोठे विचार होते की आपण जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जन्माला आलो, मरताना सुद्धा तो माणूस म्हणूनच त्याचा मृत्यू झाला पाहिजे किंवा त्याच्यावर अंतिम संस्कार किंवा अंतिम दफन झालं पाहिजे. पण ही व्यवस्था, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा ज्या समाजात होत्या त्या मोडण्याचं प्रचंड मोठं समाजाच्या विरोधात असताना सुद्धा या महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळात काम केले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी डॉक्टर यशवंत यांना जे दत्तक घेतलं होतं आणि त्या यशवंत डॉक्टरांनी एक आई वडिलांच्या सारखी सेवा महात्मा फुलेंची आणि सावित्रीबाई फुलेंची केली. परंतु समाजानं ज्यावेळी महात्मा फुलेंची अंत्ययात्रा सुरू झाली त्यावेळी त्या यशवंतांना ती शितोडी घालायला विरोध केला. मग सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं यशवंत आमच्या इष्टिणीचे वारसदार होऊ शकत नाही, तर महात्मा फुलेंचे सुद्धा त्यांच्यावर अग्निसंस्कार करायचा सुद्धा अधिकार समाजातल्या कोणाला नाही, तो मी करणार. म्हणजे ज्यावेळी महिलांनी स्मशानभूमीत सुद्धा या इच्छेला बंदी होती त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी या समाजाच्या ज्या अनिष्ट चालीरीती आहेत त्या मोडून काढण्याचं काम केलं. त्या महात्मा फुलेंच्या अंत्ययात्रेचं नेतृत्व केलं, शितोटी धरली आणि महात्मा फुलेंच्यावर अग्निसंस्कार करण्याचं प्रचंड मोठं धाडस त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी केलं. मेलेल्या माणसाच्या फोटोसमोर नैवेद्य ठेवणं याला सुद्धा महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी विरोध केला आणि त्यांनी सांगितलं जिवंत असताना माणसाला प्रेम द्या, जिवंत असताना त्याला काहीतरी गोडधोड नैवेद्य खायला द्या, अन्न खायला द्या. नाही घरात एखादा माणूस म्हणजे त्याला जिवंत असताना आपण काय देणार नाही, परंतु समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेत जगायचं आहे म्हणून मेलेल्या माणसाच्या फोटोसमोर आपण वेगवेगळे नैवेद्य ठेवायचं, हार तुरे घालायचं. ह्याला महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी प्रचंड मोठा विरोध केला आणि त्यांनी सांगितलं जिवंत असताना त्याचं कौतुक करा, जिवंत असताना त्याचा सन्मान करा. आणि आज एक मला आवडलं की आपल्या माई समाजाच्या वतीनं माई समाजातला एक तरुण गुरुकुल आज पोलीस भरती झाला, त्याचा सत्कार
आणि सन्मान आपण महात्मा फुलेंच्या जयंती दिवशी करतोय. आपल्या समाजातल्या एक म्हणजे अत्यंत चांगल्या कर्तबगार व्यक्तीला पुरस्कार मिळाला. एका महिला भगिनीचं बांधकाम क्षेत्रात चांगलं काम बघून शासनानं त्यांची एका समितीवर निवड केली. अशा लोकांचा सत्कार आणि सन्मान करणं हीच खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांना श्रद्धांजली आहे. मेल्यावर त्याचं स्मरण दिन करायचं, हे करायचं, त्यापेक्षा जिवंत माणसाचा सन्मान करूया, जिवंत माणसाचा सत्कार करूया आणि मेलेल्या माणसाची सुद्धा एक आठवण म्हणून त्याचा सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा निंदा नालस्ती करू नये. हाच विचार आपल्याला सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंनी दिला. त्यांचाच विचार घेऊन आम्ही म्हणजे सांगण्याचं एक व्यासपीठ म्हणूया किंवा एक भाऊ वाटलं. कारण महादेवाच्या देवळात आपण कधी खोटं बोलत नाही, कधीच खोटं बोलू नये. आम्ही महात्मा फुलेंचा नेहमी दरवर्षी आम्ही स्मृती दिन साजरा करतो नोव्हेंबर महिन्यात. तर आम्ही तो असा साजरा केला की महात्मा ज्योतिबा फुलेंचा एका बाजूला फोटो ठेवला, फोटोचं पूजन वगैरे केलं. आणि हे जे महापुरुष आहेत, ह्या महापुरुषांनी आपला संसार कधी बघितला नाही, आपल्या जगण्याची मोजमोज कधी बघितली नाही, तर हयात संघर्ष केला, तर हयात या समाजाच्या मातीसाठी मंडळी जगल्यात. म्हणून आज 200 वर्षानंतर सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेसमोर आपोआप आपलं डोकं झुकतं. कारण एवढा विद्वान सत्पुरुष हा आपल्या मातीत जन्माला आला, ते तुमचं माझं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. मग आम्ही त्यावेळी एक असा म्हणजे कार्यक्रम घेतला की एका बाजूला माझाच फोटो स्मशानभूमीत ठेवला. स्मशानभूमीत माझ्या फोटोला मी हार घातला, अगरबत्ती लावली, आरती लावली, मला आवडणारे सगळे पदार्थ माहीत आहेत त्या फोटोच्या समोर ठेवले. आणि दुसऱ्या बाजूला मी बसलो, माझ्या समोर मी रिकामा जेवणाचं ताट, रिकामा जेवणाचा तांब्या ठेवला. आणि मग आपल्या गावातली काय वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत ती सगळी बोलवली होती. आणि त्यातलं समाजाला सांगितलं की ह्या चंद्रशेखर दादेवर जर तुमचं प्रेम असेल, चंद्रशेखरला जर सहकार्य करायचं असेल, काय सन्मान करायचा असेल, तर जिवंत असताना करूया. जिवंत चंद्रशेखर उपाशी आहे. आणि मेलेल्या चंद्रशेखरचा जो फोटो आपण ठेवलेला आहे त्या फोटो समोर मात्र नैवेद्य आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी आपल्याला जो विचार सांगितला होता तो विचार आम्ही कृतीतनं सादर केला. आणि त्या माध्यमातून अशा या थोर विभूतीला आम्ही वेगळ्या पद्धतीने अभिवादन केलं. महात्मा फुलेंच्याच विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, संत गाडगेबाबा आहेत, अशा अनेक महापुरुषांनी समाज सुधारकांनी काम केलेलं आहे. आणि अशा प्रचंड मोठ्या या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आज 200वी जयंती आहे. 200वी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष, एक वर्ष आपण 2027 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून साजरं करूया. छोटे मोठे कार्यक्रम घेऊया. समाजातल्या काही मुली असतील, काही महिला असतील, त्यांचा सन्मान करूया. खरं तर म्हणजे मला कुठल्या धर्मावर किंवा जातीवर मला काही टीका करायची नाही, प्रत्येकाच्या तो भावनेचा विषय आहे. पण महात्मा फुलेंनी त्यावेळी महिलांना शिकायला बंदी होती. महिलांच्या कानावर जर चांगले शब्द गेले तर त्यांच्या कानात तापवलेलं तेल ओतलं जात होतं. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी अशा या विकृत समाज प्रवृत्तीचा विरोध करून महिलांना शिक्षणाची संधी खुली करून दिली. मग महिला वाचायला शिकल्या. मग त्या काय वाचायला लागल्यात? गणेश स्तोत्र, ते काय काय वेगवेगळं असतं. म्हणजे सावित्रीबाई फुलेंना त्या महिला अपेक्षित नव्हत्या. त्यांनी काय वाचलं पाहिजे, कशासाठी त्या महिलांना त्यांनी शिक्षणाची संधी दिली. मग महिलांच्यात सुद्धा आपल्याला असे वेगवेगळे काय प्रबोधन करता येईल का? देव हा दगडात नसून तुमच्या कामात आहे, कृतीत आहे. हाच संदेश या आपल्या उभयतेने दिलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि आपण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला माझे विचार, आम्ही यांच्या महापुरुषांच्या विचारावर कशा पद्धतीनं काम करतोय हे मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा शतशः ऋणी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.